नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। हप्त्यासाठी 1774 कोटी निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे। शेतकऱ्याच्या बाजूने आपल्याला सहकार्य करायचं। सर, ज्या शेतकऱ्यांना सुरू झाली समजा की सर ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळत आहे त्यांना जे प्रधानमंत्री पीएम किसान हे आहे त्याचा लाभ मिळणार नाही अशी माहिती आहे। नाही, तसं काही नाही सांगितलंय आणि नवा हप्ता आज उद्या पडणार आहे। सर, याच्यामध्ये काय ॲग्रिस्टॅक आणि आधार प्रमाणीकरण करताना शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत। मला शेतकरी बांधवाला एक विनंती करायची आहे की सगळ्याच शेतकऱ्याला 56 लाख शेतकऱ्याला याचा लाभ भेटणार आहे। सगळेच लोक जाऊन तिथं महाई सेवा केंद्रावर गेल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम लागला। काही लोकांचे राहिलं असलं तर अजून आपण 10 दिवसाला दुसरी यादी टाकणार। त्याच्यात जर काही कमतरता राहिली, त्यांना काही समजणं गेलं तर तहसीलला तशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत आणि जिल्हा अधिकारी महोदय यांच्या नेतृत्वाखाली एक जिल्ह्याची कमिटी नेमलेली आहे। त्याच्या जर काही अडचणी आल्या तर ही 2 समिती आमची तुम्हाला मदत करणार। पीक कर्ज वाटप सुरू आहे का? लगेच पूरग्रस्त भागात जे आहे यंदा जे पूर आलेला आहे तर त्या भागात काही सवलती वगैरे देणार का शेतकऱ्यांना? तो निर्णय व्हायचा राहिला। आता ही जी पीक कर्ज आहे, आतापर्यंत कर्जमाफी झाल्यावर कर्ज वाटप पुन्हा नव्यानं होत नव्हतं, परंतु आता मात्र जेवढं पीक कर्ज आपलं भरले सरकारने, जेवढं मुद्दल आहे तेवढं लगेच आपल्याला कर्ज वाटप करायचं आणि प्रमाणपत्र द्यायचे। सर, सहकार विषयाचा शालेय शिक्षणात समावेश होणार आहे, आता मंजुरी मिळाली नाही मिळाली, पण गरज आहे या सगळ्या गोष्टीची। आज देशाला आमच्या सहकार क्षेत्र म्हणजे आपल्या देशाची तसं बघितलं तर इकॉनॉमी शेतीवरच आहे आणि राज्याचं सहकार क्षेत्र खूप चांगल्या प्रकारचं आतापर्यंत काम करत आहे। आपण लोकांनी चांगल्या गोष्टीकडे लक्ष कमी दिलं आहे। समजा माझ्या अंगावर पांढरे कपडे, थोडा डाग पडला की आपलं लक्ष तिथंच जात आहे, पण समाजानं आपण सगळ्यांनी मिळून चांगल्या ज्या गोष्टी समाजाला हलकी लावून दंडी लावून सांगायचं काम केलं पाहिजे। वाईट गोष्टी सांगायची गरज नसतात, आपल्यावर पसरत असतात। त्याच्यामुळे सहकार विभाग तशा प्रकारचं नियोजन मेळावे घेत आहे आणि लोकांमध्ये जागृती करायचं काम करत आहे। तर सहकार विभागातर्फे सहकारांवर मोठे छापेमारी होत आहे, मात्र यात पारदर्शकता नाही असा एक आरोप होत आहे। तर यात काय बदल काय आणणार आहात का आपण? बघा कसं आहे, पारदर्शकच असते ते। कसं आता छापे मारल्यानंतर पारदर्शकच राहणार ना, त्याला कसं म्हणता येईल आपल्याला पारदर्शक नाही? तर ते डिपार्टमेंट त्याच्यामध्ये गुन्हे दाखल होत नाहीत किंवा त्याची सिस्टीम आहे, त्याच्यामध्ये एक सिस्टीम आहे, त्या सिस्टीम प्रमाणे जावं लागते आपल्याला। गृह विभाग आहे, महसूल विभाग आहे, सगळे विभाग लागतात। त्याच्यामुळे त्याच्या सगळ्याच्या मंजुऱ्या परवानग्या घेऊन एक दाखल करायला कोणाला पूर्ण मिळत नाही अशा प्रकारची शंका आहे। काही म्हणतात की आम्ही लाभार्थी आहोत पण आम्हाला मिळत नाही। नेमकी परिस्थिती काय आहे, काय दिसते? आपलं माहितीचं काम थोडंसं लेट झाल्यामुळं पैसे आपले पडू शकले नाही। माझ्या माहितीप्रमाणे आज किंवा उद्यापर्यंत पैसे आपले पडतील। जे ॲग्रीटॅकचं काम पूर्ण झालेलं आहे त्याच्या संदर्भामध्ये पैसे आपले पडतील आणि मी शेतकऱ्याला विनंती करतो की सगळ्यांनी गडबड करू नका। जे आपले 56 लाख लोक आहेत त्या सगळ्या लोकाला, पात्र लोकाला कर्जमुक्ती भेटणार आहे। राष्ट्रीयकृत बँकेच्या संदर्भामध्ये काही संभ्रम होता, त्या संदर्भात आमच्या खात्याचे प्रधान सचिव तरडे साहेबांनी, आमचे सहकार आयुक्त तावरे साहेबांनी देखील इंडिव्हिज्युअल बैठका मॅनेजरशी घेऊन काय प्रकारचं बोलणं झालं होतं त्या संदर्भात बोलणं झालेलं आहे आणि त्या संदर्भात त्या कामाला गती भेटलेली आहे। खरं तर सुनेत्राताई यांच्यावरती टीका झाल्यानं म्हटलं जाते की हे वैयक्तिक घेऊ नका, काय कसं होतंय? नाही, तसं नाही। तर एक आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, शिवाजी महाराजांनी जो आदर्श घालून दिलेला आहे, आता वहिनी अशा दुःखामधून बाहेर आलेल्या आहेत आणि ते अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत आहेत, वेळ देत आहेत, न्याय देत आहेत लोकाला आणि अशा प्रकारचं वक्तव्य करणं म्हणजे एका स्त्रीचा अपमान केल्यासारखाच आहे। आम्ही देखील त्या दिवशी त्या सांगितले की बा त्याचा आम्ही निषेध करतो, हे संस्कृतीला, भारतीय संस्कृतीला शोभणारी गोष्ट नाही आहे। आम्ही त्या दिवशी निषेध केला आणि ते काही बरोबर नाही। खरं तर हे कर्जमाफीचा आपण उल्लेख केलेला आहे, 40,000पेक्षा जास्त शेतकरी ते अपात्र ठरल्याचं पाहायला मिळतं। काय निकष होते साधारणतः? की आपण त्या वेळेसच सांगितलं होतं की जे लोक इन्कम टॅक्स भरतात, ज्यांना कुठं सर्व्हिस आहे, अशा लोकांची यादी आपण काढली होती। त्याच्यामुळं काही उशीर झाला,
ती यादी आपल्याकडे नव्हती, ती यादी होती केंद्राकडं. त्याच्यामुळं 2-3 दिवस डिले झाला आणि यादी ती आता प्राप्त मागं झालेली आहे. आणि मग थोडंसं आमच्या ऑनलाईनचा प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे डिले आहेत. काल देखील पत्रकार परिषद घेऊन आम्ही सांगितले होते की आज किंवा उद्या, कारण सांगता येत नाही, टेक्निकली प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम झाल्याबरोबर देखील आमचं होऊ शकतं आहे. उद्यापर्यंत आमचा शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे पडतील असं. गंभीर घटना घडलेली आहे नांदेड तालुक्यातल्या लोकांमध्ये. एक नाव नाही म्हणून 2 शेतकरी आत्महत्या केलेली आहे. कसं पाहता याकडे? मी माहिती घेऊन सांगतो, पण असं शेतकऱ्याला मला विनंती आहे की आपण संकुचित विचार करून नये. सरकार आपल्या पाठीशी आहे. अनेक योजना सरकारने शेतकऱ्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत, राबवलेल्या आहेत. म्हणून आपलं महत्त्वाचं जीवन कुटुंबाकडे बघावं. यादीत नाव नाही, बघूत ना आपण त्याच्यामध्ये काय झालं आहे, कुठल्या वर्षापासून आहेत, आणि काही चुकीचं झालं असलं तर त्यांना आपण न्याय देता येईल ना आपल्याला. म्हणून असं शेतकऱ्यांना मला विनंती करायची आहे की आपण असा संकुचित विचार करू नये. माहिती घेऊन बघतो मी ते. ओके.